मुलांना जर असंच बीट आणि गाजर खायला दिलं तर ते नको म्हणतात. तर त्यासाठी एकदम बेस्ट असा हा ऑप्शन आहे. त्यासाठी 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही मी इथे घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये किसलेलं बीट आणि किसलेलं गाजर घातलेलं आहे. तसेच आपल्याला थोडासा तिखटपणा हवा आहे, त्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत. आता थोडासा कांदाही बारीक कट करून घालायचा आहे. तसेच चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा जिरं घालून त्यामध्ये 1 फुलपात्रभर मी पाणी घालून हे मिश्रण छान हलवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण चांगलं हलवून घेऊन आपल्याला अर्धा तास हे असंच ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपलं मिश्रण छान घट्टसर असं झालेलं असेल. आता आप्पे पात्र गरम करून त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून चमच्याने आपण थोडं हे मिश्रण घालून घेणार आहोत. आप्पे पात्रामध्ये मिश्रण काठोकाठ भरून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून 1-5 मिनिटे याला छान वाफ येऊन देणार आहोत. 4-5 मिनिटांनंतर झाकण काढून पाहिल्यावर आपले आप्पे छान असे वाफवले गेले असतील. मग चमच्याच्या साह्याने आपण हे पलटी करून घेऊयात आणि वरच्या बाजूने ब्रशच्या साह्याने त्याला तेल लावून परत एकदा झाकण ठेवून आपल्याला हे आप्पे परत 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. आता जर असे हेल्दी आपण गाजर आणि बीटाचे आप्पे मुलांना खायला दिले तर ते का बरं नको म्हणतील. शॉर्ट ब्रेकला मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम हेल्दी असा हा ऑप्शन आहे. यामुळे मुलांच्या पोटात बीट आणि गाजरही जातील आणि काहीतरी हेल्दी खाल्ल्याचं आपल्यालाही समाधान. चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.